भारत की ये दो बातें बहुत ही महत्वपूर्ण हैं। इतनी लोक संख्या होकर भी भारत कृषि प्रधान है और जिस घटना के अनुसार भारत की प्रजा चलती है वो भारत का संविधान है। इन फिरंगियों से आज़ादी किसी ने एक दिन में नहीं पाई है। इसके कारण कईयों ने जुर्म सहा है तो कईयों ने सीने पे गोलियां खाई हैं। अन्याय होता देख आग की चिंगारी अंदर जली थी और वीरों के साथ शेरनी जैसी भारत की बेटियां भी मैदान में लड़ने चली थी। गुलामी नहीं बस प्रजा की सत्ता हो, गुलामी नहीं बस प्रजा की सत्ता हो, इसलिए क्रांतिकारकों ने संघर्ष करके इतिहास रचाया है। और वो भारत का संविधान है जिसने हर आम आदमी को उसका हक देकर अन्याय होने से बचाया है। प्रजासत्ताक का अर्थ बस प्रजा के अनुसार नेताओं का चुनाव नहीं होता है, बल्कि संविधान का पालन करने के साथ अन्याय के खिलाफ आवाज उठाना ही सही होता है। आवाज उठाना ही सही होता है। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील राजवट हाकण्यासाठी कोणतीही राज्यघटना नव्हती. म्हणून भारताने भारतासाठीच स्वतःचे राष्ट्र चालवण्यासाठी संविधान तयार करण्याचा निर्णय घेतला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र बनला असला तरी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना स्वीकारून त्याने स्वतःला एक सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित केले. परंतु हे प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? प्रजासत्ताक या शब्दाची विभागणी केली असता प्रजेची सत्ता अशी होते. म्हणजेच जिथे देशाचा प्रमुख वारस हक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालय पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. भारताने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु लोकसंख्या पाहता व प्रत्येक व्यक्तीच्या विचारांची व्याप्ती बघता असे शक्य नाही. प्रजा ही ठराविक लोकसंख्या असलेल्या प्रभागातून आपला प्रतिनिधी निवडून देण्याचे कार्य करते. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपल्या संविधानाने स्वीकारलेले सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, ज्यातून भारताचे नागरिक असलेल्या व वय 18 पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा समसमान असलेला अधिकार. आता बघूया भारतीय लोकशाही चालते कशी. तर संविधानामध्ये दिले त्याप्रमाणे आपण आपलं सरकार निवडण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. मग त्या सरकारचा प्रमुख कोण असतो? पंतप्रधान सरकारचा प्रमुख तर राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात. परंतु आपला देश तर आपले सरकार चालवतं ना. मग हे सरकार कसे तयार होते बरं? अगदी खेड्यापाड्यापासून ते अगदी दिल्लीपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपला समावेश असतो. त्यातल्या त्यात बघायला गेलं तर 2 प्रकारच्या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात. त्या म्हणजेच विधानसभा आणि लोकसभेच्या, ज्यामधून आपण क्रमशः आमदार आणि खासदार निवडून देतो. आमदार हे राज्यस्तरीय असतात, ज्यामधून आपण आपले मुख्यमंत्री निवडून देतो. सध्या आपल्याला विचार खासदारांचा करायचा आहे, ज्यामधून आपण आपल्या देशाचा प्रमुख म्हणजेच पंतप्रधान निवडून देतो. हे खासदार निवडणुकीनंतर लोकसभेचे तथा राज्यसभेचे सदस्य बनतात आणि त्यांच्यामधूनच आपले राष्ट्रपती आपल्या पंतप्रधानाची निवड करतात. त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती राहिलेल्या खासदारांची विविध विभागांसाठी नेमणूक करतात आणि ते खासदार आपले केंद्रीय मंत्री बनतात आणि त्यांचा समावेश राज्यसभेमध्ये होतो. राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती यांची मिळून संसद तयार होते आणि संसदेमध्ये देशाच्या पुढील वाटचालीबद्दलचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आता तुम्ही म्हणाल की हे सर्व आम्हाला का सांगता आहेत? हे तर कुठल्या सुद्धा पुस्तकामध्ये भेटू शकतं किंवा आम्हाला माहीत आहे. जर माहिती असते, निवडणुकांचं महत्त्व लोकांना समजलं असतं तर देशामध्ये फक्त 67% मतदान झालेच नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सावध केले आहे की संविधान कितीही चांगलं असलं तरी त्यांची अंमलबजावणी करणारे जर चुकीची किंवा वाईट असतील तर ते संविधान वाईट निघणार हे नक्की. आणि राज्यघटना कितीही वाईट असली तरी त्यांची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ते चांगलेच ठरू शकते. आणि संविधानाची अंमलबजावणी करणारे आपणच निवडून देतो ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार हा फक्त राजकीय वर्तुळातून न पाहता तो सामाजिक स्तरापर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत एखादे राष्ट्र प्रजासत्ताक पूर्णपणे बनू शकणार नाही. पारदर्शक राज्यकारभार कोणत्याही लोकशाही राष्ट्राला पूरक असतो. भारतीय राजकारभार हा कायदेमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका या 3 स्तंभांवर अवलंबून आहे. परंतु काही उपभ्रष्ट लोक भ्रष्टाचाराचा वापर करून या लोकशाहीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करतात. मग तो आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरांवर असो वा शैक्षणिक असो. आजकाल शैक्षणिक स्तरांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या घटना घडताना दिसतात. व्यवस्थेत किती आर्थिक पुरवठ्याची गरज आहे हे देखील माहीत नसल्यामुळे आपण फक्त व्यवस्थेत पैसे देत राहतो. त्याचे पुढे काय होते हे कधी विचारतो का? बाबासाहेब असते तर त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटला असता की आपण अथक परिश्रमाने बनवलेल्या या कायद्यांवर आणि व्यवस्थेवर आम्हा मुलांना थोडे विचार असे येतात की व्यवस्था असूनही जनतेची पिळवणूक का होत आहे आणि खरंच कायद्यांची अंमलबजावणी होते का? ही तीच व्यवस्था आहे का जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हवी होती? अजिबात नाही. हे सर्व आपल्यातील काही स्वार्थी मनोवृत्ती आहे ज्यामुळे अशा घटना घडत आहेत. एका सार्वभौम धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे सुजाण नागरिक म्हणून असे भ्रष्टाचाराचे विविध रूपे पाहताना रक्त उसळू लागते. असे नाही की सगळेच लोक भ्रष्टाचाराचा मार्ग निवडतात, परंतु काही सुजाण नागरिक निस्वार्थीपणे राष्ट्राच्या सेवेत कार्यरत आहेत. यामध्ये आपल्या राष्ट्राच्या सीमांचे रक्षण करणारे वीर जवान असो वा या कोरोनाच्या विरोधात उभे असणारे डॉक्टर असो. शैक्षणिक स्तरामध्ये घेणाऱ्या भ्रष्टाचारामुळे येणाऱ्या पिढीचे भवितव्य अंधारात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य चळवळ ही बलिदानाची गाथा आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण आपल्या धार्मिक, वांशिक आणि प्रांतीय अस्मितेच्या बेड्या तोडून साम्राज्यवादी शासकांविरुद्ध उठला. स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रस्थापित होईल आणि त्यांची स्वतःची सत्ता येईल असे लोकांचे स्वप्न होते. ते स्वराज्य त्यांना निरक्षरता, दुःख, दारिद्र्य यातून मुक्त होण्यास मदत करेल आणि सर्व भारतीय समान आदर आणि प्रतिष्ठेचा देश निर्माण करतील. लोकांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ असा होता की भारत एक असा देश असेल जिथे खऱ्या अर्थाने समानतेचे स्वातंत्र्य उपभोगले जाईल. कोणीही शासक नसेल, कोणीही शासित नसेल, सर्वांना न्याय आणि समान संधी मिळेल. त्यांचे समानतेचे स्वप्न केवळ राजकीय दृष्टीनेच नव्हते, तर भेदभाव न करता सर्वांना सामाजिक आणि आर्थिक समानता मिळवून देण्याचेही होते. स्वातंत्र्य चळवळीने साम्राज्यवादी इंग्रजांना हुसकावून लावले आणि आपल्या साधन संपत्तीवर भारतातील लोकांचे हक्क प्रस्थापित केले. परंतु आपण पाहत आहोत की आजही सर्व संसाधनांवर मोजक्याच लोकांची मक्तेदारी आहे. लोकांमध्ये प्रचंड आर्थिक विषमता आहे आणि ही दरी दिवसेंदिवस वाढत आहे. भारत देश प्रजासत्ताक झाला, परंतु या प्रजासत्ताक शब्दामधील फक्त सत्ता हा एकच शब्द नेते मंडळींना कळतो आणि त्यावरच आपला कारभार चालतो, नाही का? आहे का हो खरंच लोकशाही अस्तित्वात? म्हणजे बघा ना, भारतातील 1% लोक सर्वाधिक श्रीमंतांमध्ये येतात तर उरलेले लोक गरीबच. आणि हा विरोधाभास फक्त आपल्या भारत देशातच जाणवतो बरं का? मग आपण भारतीय संविधानाप्रमाणे वागतो का? हा एकच प्रश्न मनात उपस्थित राहतो. खरं तर संविधान साक्षर हा आपला समाजच नाहीये, त्यामुळेच हक्क, अधिकार आणि कर्तव्याविषयी तो उदासीन आहे. म्हणूनच आवाहन आहे सर्वांना, नको ते मोर्चे, नको त्या रॅल्या, काय कामाची ती शक्ती प्रदर्शने? नेत्यांनो, किती वचनांच्या तुम्ही पूर्तता केल्या? दरोडे, खून, बलात्कार ही रोजचीच नवीन प्रकरणे. शाश्वत विकास हवाय आम्हाला, नकोत फक्त शहरीकरणे, नकोत फक्त शहरीकरणे. या स्वातंत्र्याचा आणखी एक पैलू म्हणजे समाजातील सर्व घटकांची समानता. अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आणि स्त्रिया यासारख्या समाजातील सीमांत वर्ग आहेत ज्यांचे इतरांच्या अधीन राहणे हे समाजात एक स्वीकारलेले रूढी बनले आहे. दलित आजही त्यांच्या जातीचे गुलाम आहेत. आपल्या राज्यघटनेने गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आणली आहे असे आपल्याला सांगितले जाते, पण ते खरंच मुक्त आहेत का? घटनात्मकदृष्ट्या आपण त्यांना समानता दिली, पण सामाजिकदृष्ट्या ते अजूनही असमान आहेत. हेच का ते स्वातंत्र्य ज्यासाठी भारतीय लढले? प्रजासत्ताक झाला जरी देश आपुला, जल्लोषमनी जरी घुमू लागले जरी प्रजासत्ताकाचे नारे, पोखरत आहे लोकशाहीला हे भ्रष्टाचाराचे वारे. धगधगत्या त्या ज्वालांनी, मायभूमीच्या शूरवीरांनी स्वातंत्र्य लिहिले कलम आणि तलवारीने. त्या स्वातंत्र्याची किंमत मोजतो आम्ही पैसा, मटण आणि दारूने. बदलत चालली आहे व्याख्या लोकशाहीची. सत्ता जनतेची नसून झाली आहे पैशाची.
बदलले आहेत विचार आपले कागदाच्या तुकड्याने, होऊ लागलीत कामं टेबलाखालच्या पैशाने. किती दिवस आम्ही स्वातंत्र्य गीते गाणार, स्वातंत्र्यातली गुलामी आम्हाला कधी समजणार. फोडून काढूया ही वाळवी विचारांची, नवगाथा लिहूया प्रजासत्ताक देशाची, नवगाथा लिहूया प्रजासत्ताक देशाची.